श्री पतंजलि महामुनये नमः। अर्थात अत्यंत महत्वाच्या प्रकरणाला आता सुरुवात होतीये। योगदर्शनामध्ये योगशास्त्रामधलं अत्यंत महत्वाचं एक प्रकरण या ठिकाणी सुरू होत आहे। आलं का लक्षात? म्हणजे खऱ्या अर्थानं सगळी दुःख मीमांसा मानवी जीवनामध्ये दुःख असतं हे काय आता सांगण्याचं कारण नाही। आणि दुःख निवृत्तीसाठी माणसाचा जो प्रयत्न चालतो अव्याहतपणे चालू आहे, अनादी काळापासून चालू आहे। अनेक प्रकारच्या संस्कृती आल्या आणि गेल्या आणि त्या सगळ्या दुःख निवृत्तीसाठी होत्या। आणि एकूण माणसाचा सगळा व्यापार प्रपंच हा एका याच हेतूने होत असतो की आपल्या मध्ये दुःख निवृत्ती व्हावी, आपल्याला सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी। आणि या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की खरं म्हणजे ही जी योग साधना आहे, ही योग साधना त्याच अर्थानं मानवाला आपल्या पूर्वजांनी दिलेली संस्कृती आहे। अर्थात अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साक्षात भगवान नारायणाने ही योगविद्या मानवाला दिलेली आहे। पांचरात्रामधला निर्देश तुम्हाला दाखवून दिला आणि त्यात असं सांगितलं गेलंय की मानवासाठी भगवंतानी ही एक योगविद्या, योगशास्त्र, योगाचं तत्वज्ञान, योग संस्कृती ही मानवाला बहाल केली आहे। ती एवढ्यासाठीच की मानवाच्या जीवनामध्ये दुःख प्राबल्य जे आहे किंवा दुःख प्राधान्य जे आहे त्यातून माणसाची मुक्ती व्हावी। आणि त्यासाठी खरं म्हणजे योगशास्त्र हे प्रवर्तित झालेलं आहे। तर यानंतरचा जो भाग आहे, या सूत्रापासून ज्या प्रकरणाला सुरुवात होतीये तो सगळा प्रकार हा त्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे। योगशास्त्राचं प्रवर्तन का व्हावं लागतं, कशासाठी व्हावं लागतं आणि कशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा आराखडा या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण त्या प्रकरणाकडे आता या सूत्राच्या अनुषंगानं वळूया। या ठिकाणी आपण आज पातंजलांची क्लेश आणि कर्ममीमांसा जी आहे त्याचा विचार करणार आहोत। हा शब्द जरा भारदस्त आणि प्रशस्त वाटतो, पण असं आहे की संपूर्ण योग साधन किंवा योग साधन प्रणाली ही कशासाठी आहे असा जर प्रश्न आपण मनाशी केला की योग साधना ही कशासाठी आहे, कुठल्या प्रयोजनार्थ आहे, योग साधनेचं प्रयोजन काय, तर योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा संदर्भातून सांगायचं म्हणजे योग साधना ही क्लेश निवृत्तीसाठी आहे। क्लेशांपासून निवृत्ती होण्यासाठी योग साधना ही केली जाते। मग योगशास्त्र म्हणतं की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश नामक 5 क्लेश आहेत आणि त्या क्लेशांच्या पासून निवृत्त होण्यासाठी योग साधन केलं जातं किंवा योग साधना ही केली गेली पाहिजे, केली जाते। पण असं आहे की जनसामान्यांच्या पातळीत जर आपण विचार केला, तुमच्या आमच्या पातळीत जर आपण विचार केला, तर हे क्लेश काही आपल्याला क्लिष्ट नाहीयेत, क्लेशच नाहीयेत। आलं का लक्षात? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे जे 5 क्लेश योगशास्त्राने सांगितले आहेत त्यांची बाधा पोचण्या इतपत आपण आध्यात्मिक प्रगतीच केलेली नाहीये। शास्त्रामध्ये जरी त्यांना क्लेश म्हटलं तरी त्यांची आपल्याला क्लेश म्हणून बाधा केवळ एवढंच नाही, तर गमतीचा प्रकार असा आहे की आपल्याला हे क्लेश अत्यंत अक्लिष्ट वाटतात, ज्याचा भोग घ्यावा, ज्याचं सेवन करावं किंवा ज्याला आपण सतत चाखावं, अशा प्रकारे हे खरे क्लेश आहेत। योगशास्त्राने ज्याला क्लेश म्हटलंय ते आपण गोळ्या चॉकलेटांप्रमाणे चाखत आनंद घेत असतो, अशी आपली जनसामान्यांची परिस्थिती आहे। साधी गोष्ट घ्या, अहंकार हा अध्यात्मशास्त्रामध्ये मोठा शत्रू मानलाय, हे काही सांगायचं कारण नाही। पण असं आहे की या अहंकारामुळेच आपलं पोषण होत असतं। थोडं स्पष्टपणे सांगायचं म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आहार आपला पोषण करत नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये अहंकार माणसाचं पोषण करत असतो।
आपली अस्मिता सुखावली म्हणजे आपलं पोषण होत असतं. अस्मिता दुखावली म्हणजे आपण खोल गर्तेत जात असतो किंवा आपल्या मनाचं संतुलन ढळत असतं. आपण कामक्रोधादींच्या गर्तेत जाऊन पडत असतो, त्यांच्या पाशात जाऊन अडकत असतो. आलं का लक्षात? म्हणजे माणसाची अस्मिता जर दुखावली तर माणूस एक तर क्रूर बनतो किंवा विषण्णतेच्या गर्तेत जाऊन पडतो. हे थोडक्यात सांगायचं असं की अहंकार हा आपला पोषक आहे. आपली अस्मिता सुखावली म्हणजे आपल्याला स्वर्ग ठेंगणा वाटतो. ह्याचाच अर्थ असा की आपण अहंकार हा चाकतो, अहंकाराचा भोग घेतो, अहंकाराचं सेवन करतो. आपल्याला तो चवीचा विषय आहे, आवडीचा विषय आहे, चैन विलासीचा विषय आहे. जसं आपण चैन विलासांचं सेवन करतो, भोग घेतो, त्याचप्रमाणे अहंकाराचा भोग घेत असतो आपण. आणि जनसामान्यांचं पोषण हे अहंकारानेच होत असतं. म्हणजे अहंकार हा जो अध्यात्मामध्ये क्लेश आहे, अध्यात्मामध्ये दुःखाचं कारण आहे, तोच आपल्या सुखाचा विषय असतो. अशी आपली जनसामान्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे योगशास्त्रामध्ये क्लेश जे सांगितलेत ते खरे म्हणजे क्लेश असे आहेत की त्या क्लेशांचा उपभोग आपण घेत असतो, क्लेशांमध्ये आपण रममाण होत असतो, क्लेशांपासून आपण आनंद चोखत असतो. आलं का लक्षात? आपल्याला अज्ञानात आनंद असतो. असं आहे, काही वेळेला जनसामान्य माणसं अध्यात्माला घाबरतात. याचं कारण असं आहे की अध्यात्माचा जर आपल्या अंतःकरणाला स्पर्श झाला तर आपण संन्यासी वगैरे होऊन जाऊ, संन्यस्त वृत्ती घेऊ, हिमालयाची वाट धरू, संसारातली सुख जी आहेत ती त्यांना आपण मुकू, आपल्याला मुकावं लागेल, संसार सुखाला आपल्याला मुकावं लागेल. काही लोक अध्यात्माच्या वाटेलाच जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. अध्यात्माबद्दल एक मनामध्ये धसका घेतात की अध्यात्माचा जर आपल्याला स्पर्श झाला, अंतःकरणाला जर स्पर्श झाला तर आपण संन्यस्त वृत्तीमध्ये जाऊन अडकू. आलं का लक्षात? संन्यस्त वृत्तीमध्ये जाऊन अडकू. आपल्याला संसारात अडकण्यामध्ये आनंद असतो आणि त्यातनं जर काही मुक्ती वगैरे मिळण्याचा प्रकार असेल तर आपल्याला वाटतं ते आपण कुठेतरी जाऊन अडकणार. अर्थात मुद्दा असा आहे की आपल्याला ऐहिक भोग जे आहेत, या जगाचे जे भोग आहेत, वैषयिक भोग आहेत, या भोगांमध्ये रममाण होण्यात आनंद असतो. आणि म्हणूनच काही लोक असे असतात की त्यांना अध्यात्माचा धसका घेतात, अध्यात्म म्हणजे नको म्हणतात. आलं का लक्षात? अर्थात त्यांचा विचार आपण या ठिकाणी करत नाहोत, पण मुद्दा असा सांगायचा आहे की हे जे क्लेश आहेत, हे क्लेश आपल्याला अक्लिष्ठ असतात. ह्याचं कारण आपल्यामध्ये अविद्या असते, अज्ञान असतं. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त नसल्यामुळे आपल्यामध्ये विपरीत अशा धारणा असतात, बुद्धीच्या धारणा विपरीत असतात आणि म्हणून आपल्याला क्लेश हे अक्लिष्ठ असतात. असा एक गमतीदार प्रकार या ठिकाणी सांगावासा वाटतोय. पण मुद्दा असा आहे की योगाचा प्रतिपक्ष म्हणजे क्लेश आहे. योग साधना कशासाठी करायचे म्हणजे क्लेश तनुकरण, क्लेशापासून निवृत्ती. यासाठी योगशास्त्र असतं, योग साधन आहे त्याच्यासाठी आहे. पण असं आहे की आपण ज्यावेळेला ह्या क्लेशरूपी गोळ्या चॉकलेट चाखत असतो, त्यांचा स्वाद घेत असतो, त्यात रममाण होत असतो. असं होता 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 असं आहे की चॉकलेट खाऊन खाऊन दात किडतात. दातंत चॉकलेट खाण्याचा प्रकार जर कोणी केला तर नंतर त्याला त्याचा पस्तावा होतो. त्याचा पस्तावा होतो नाही असं नाही. आपण लहान मुलांना सांगतो अरे जास्त गोळ्या खाऊ नको, जास्त चॉकलेट खाऊ नको, दात खराब होतील, दात खराब होतील. पण असे त्याच्यातच आपल्याला आनंद वाटत असेल तर आपण तेच जर करत राहिलो तर दात किडेपर्यंत आपण चॉकलेट खाणार, दात दुखेपर्यंत आपण चॉकलेट खाणार, गोळ्या खाणार. तर असं आहे, त्यामुळे हे क्लेश आपण चाकत राहतो आणि त्यात आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळत असतो आणि मिळता 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 आपले दात किडतात आणि मग आपल्याला अतिसेवनाच्या बाधा या जाणवायला लागतात की किंवा एखादा आपल्याला असं वय प्राप्त होतं की त्या वयामध्ये आपल्याला त्या गोष्टी करता येत नाहीत.
व या परत्वे अक्कल येत जाते असंही काय म्हणता येईल. मग ते अक्कल आल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याच्यामुळे आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य यांच्या बाधा होतात. ह्याची बाधा आपल्याला होते. म्हणजे क्लेशांचे जे विकार आहेत, क्लेशरूप वृक्ष जो आहे, त्या वृक्षाची ज्या वेळेला आपल्याला ती फळं चाखायची वेळ येते, त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा ह्याच्यामध्ये षड्रिपूंचं जंगल निर्माण होत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मात्सर्य किंवा मत्सर ह्यांचे वृक्ष फोफावत आहेत. आणि ह्यामध्ये आपल्याला निश्चितच मनस्ताप, मनाला एक प्रकारे ताप होत असतो, बाधा पोचत असते. तेव्हा आपल्याला क्लेशांची जाणीव होते. अलग लक्षात. म्हणजे खायचं आणि शेवटी अपचन होईपर्यंत खायचं आणि अपचन झाल्यानंतर आडवं व्हायचं आणि मग आपल्याला जी त्रस्तता येते, शारीरिक त्रस्तता, मानसिक त्रस्तता, त्यामुळे दुःखी कष्टी व्हायचं, हा प्रकार जसा संभवतो तसं या क्लेशांच्या बाबतीत आहे की क्लेश हे तुम्हा आम्हा ज्यांना जाणवत नाहीत, आपण त्यांना चाकत राहतो, त्यांच्या गोळ्या चॉकलेट बनवून त्या खात राहतो. आणि खाता नंतर आपल्याला असं लक्षात येतं की बाबा या विषय सेवनामुळे किंवा विलासी चैनी वृत्तीमुळे, लवलोप्यामुळे आपल्यामध्ये काही विकार निर्माण होत आहेत. कामविकार निर्माण होत आहे, क्रोधविकार निर्माण होत आहे. हवे त्या गोष्टी मिळाल्या नाही तर आपला तडफडाट होतो, जळफळाट होतो. असे माणसाला या विषयांची ओढ लागली की असं आहे की अनेक वेळेला आपल्याला त्या गोष्टी त्या भोगायला मिळत नाहीत. भोग नाही मिळाला की आपल्याला क्रोध अनावर येतो. मग क्रोध अनावर आला की आपण अत्यंत क्रूर निष्ठुर होतो. हवी ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर अंगाची मनाची लाही होते. मग आपल्याला या गोष्टी लक्षात येतात की आपल्याला ह्याच्यामुळे एक बाधा निर्माण होते. कामविकार होतोय, क्रोधविकार निर्माण होत आहे, लोभ आहे, लोभाचा त्रास होतोय, मोहाचा त्रास होतोय. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे एकंदरीत षड्रिपूंची आपल्याला बाधा लागली, म्हणजे त्याचे चटके बसले. म्हणजे आपल्याला मग कळतं की आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टींचं सेवन करत होतो त्या गोष्टींची ही फळं आहेत आणि त्या गोष्टींच्या सेवनामुळे आपल्याला हा त्रास होतोय. आणि मग त्या पातळीमध्ये माणसाला थोडं त्याच्यामध्ये अंतर्मुखता येते. आणि अंतर्मुखता होता होता एका विशिष्ट पातळीमध्ये ज्यावेळेला म्हणजे तो अध्यात्मामध्ये वाटचाल करतो आणि अध्यात्मामध्ये वाटचाल केल्यानंतर त्याला आध्यात्मिक सुख जे आहे त्याची ओढ लागते, आध्यात्मिक शांती, समाधान. मग त्या आध्यात्मिक शांती समाधानासाठी जो गूढवाद आहे, गूढवाद लागतो, समाधी, धारणा या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल एक प्रकारे मनामध्ये ओढ निर्माण होते आणि त्यासाठी माणूस हा साधनोन्मुख होतो. आणि त्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आध्यात्मिक साधकाची अशी एक पातळी असते की त्याला आता समाधीची ओढ आहे, त्याला आता समाधी सुखाची ओढ लागलेली आहे, आध्यात्मिक सुखाची ओढ लागलेली आहे. इंद्रियाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे असलेला जो आनंद आहे त्या आनंदाची ओढ लागली म्हटल्यानंतर त्यावेळेला त्याला क्लेशांची बाधा होते. कारण क्लेश हे त्यावेळेला त्याचे प्रतिपक्षी असतात. अलग लक्षात. क्लेश हे त्यावेळेला त्याचे प्रतिपक्षी बनतात आणि तेव्हा त्याला क्लेशांची बाधा होते. म्हणजे हा एक प्रतितयश योगी असतो. याला योगशास्त्रामध्ये मध्यमाधिकारी म्हणतात, ज्याच्यासाठी क्रियायोग हा दुसऱ्या अध्यायामध्ये सूत्रकार सांगतात. त्या अधिकाराचा हा मध्यमाधिकारी योगी म्हणजे ज्याला समाधी प्राप्तीची क्षमता असते. अजून समाधी प्राप्त झाली नसते पण त्याच्यामध्ये ती क्षमता प्राप्त झालेली असते, ज्याला आपण क्वालिफिकेशन म्हणतो. तसं त्याला क्वालिफिकेशन प्राप्त झालेलं असतं किंवा ज्याला समाधीची पोटेन्शियल्स म्हणता येईल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते सामर्थ्य किंवा क्षमता, सामर्थ्यापेक्षा क्षमता ही प्राप्त झालेली असते. आणि त्यावेळेला त्याला असं जाणवतं की हे क्लेश जे आहेत ह्यांची आपल्याला बाधा होते. आज आपल्याला क्लेश हे सगळे गालीच्या प्रमाणे मऊ गुबगुबीत आहेत, चवदार चविष्ट पदार्थ आहेत. आलं का लक्षात?
आज आपल्याला क्लेश जे आहेत ते क्लेश म्हणजे गुपगुपीत गालीच्या नंतर चविष्ट पदार्थ, नयन मनोरम असं सौंदर्य, कर्णमधुर असा नाद, असं आपल्याला ते जाणवत असतं अलग अलग. म्हणून याला अविद्या म्हटलंय. अविद्येमुळे आपल्याला ज्या दुःखात्मक गोष्टी आहेत त्या सुखात्मक वाटतात. पुढे सूत्रकार सांगणार आहेत. तर आपल्याला ज्या दुःखात्मक गोष्टी आहेत, ज्या आंतरिकतः दुःखाकारक गोष्टी आहेत त्या आपल्याला सुखकारक वाटतात, म्हणून आपण त्यांना चाखत बसतो. चाकता 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 आपल्याला अतिसेवनाच्या व्याधी जडतात. अतिसेवनाच्या व्याधी या शारीरिक जशा असतात तशा मानसिक असतात. म्हणजे कामाची बाधा, क्रोधाची बाधा, ते विकार त्या ठिकाणी निर्माण होतात. असं आहे की आपल्याला सगळ्यांना क्रोध हा असतो, नाही असं नाही, पण क्रोध विकार होणं आपल्यामध्ये, ह्याचा त्रास जसा इतरांना होतो तसा आपल्यालाही होतो. जर क्रोधाचा विकार जर जडला तर त्याचा ताप हा सगळ्यांना पोचतो. स्वतःलाही पोचतो, आपण स्वतःलाही पोळतो, आजूबाजूच्या लोकांनाही आपल्या क्रोधाग्नीने पोळून काढत असतो. तर ज्या वेळेला ते विकार म्हणून आपल्याला त्यांची जाणीव होते, त्यावेळेला मात्र त्याचा आपल्याला ताप होतो. कामाचा ताप होतो, कामविकाराचा ताप होतो, क्रोधविकाराचा ताप होतो, लोभविकाराचा ताप आपल्याला होतो. तसं म्हणजे मोह, मद, मात्सर्य असं आहे की तुम्ही आम्ही काही या सगळ्यांनी पूर्णपणे मुक्त नसलो तरी आपल्यामध्ये ते विकार असावेच आणि असतातच असं म्हणण्याचं कारण नाही. आपण जर सुसंस्कृत असो तर आपल्यामध्ये ते विकार असतात असं म्हणण्याचं कारण नाही, पण त्यांची आपल्याला बाधा असते. आपल्याला क्रोधाचा प्रसंग आला की आपल्याला क्रोध येतो. पण अशी परिस्थिती प्राप्त होऊ शकते की जर माणूस हा, ज्याला डिस्क्रीट म्हणतात, ज्युडिशियस म्हणतात, असं जर तो नसेल, मिताचारी नसेल, मितसेवी नसेल, तर त्यांच्या विकारांच्या ताब्यात जाऊन तो सापडतो. मग त्या ठिकाणी विकार होतात. कामविकार, क्रोधविकार, लोभविकार, मोहविकार, मदविकार, मात्सर्य विकार. अलग लक्षात. कामविकाराने काय होतं हे आपल्याला मानवी इतिहास सांगतो. आपल्या सगळ्यांमध्ये कामाची बाधा आहे. आपल्याला कामाची बाधा आपल्यामध्ये नाही असं म्हणता येत नाही. आपण काही संन्यस्त वृत्तीचे नाही, आपण काही शंकराचार्य नाही. आपल्याला कामाची बाधा आहे, पण कामाचा विकार जडला तर काय होतं हे सांगण्याचं कारण नाही. तसंच क्रोधाचं आहे. आपल्यामध्ये क्रोध आहे, आपण काही साधू संत नाही. आपल्याला क्रोधाची बाधा आहे, पण क्रोधाचा विकार जडला तर काय होतं, त्याचा तो दुर्वास होतो. दुर्वास होणं म्हणजे काय होणं हे आता सांगण्याचं कारण नाही. तो क्रोधविकार झाला. तसंच लोभच आहे. लोभाचा विकारही तसाच होतो. माणसाची त्या ठिकाणी बुद्धी नष्ट होते, सत्सद विवेक बुद्धी पार नष्ट होऊन जाते. तसा तो लोभाचा विकार आहे. तसाच मदाचा विकार आहे. तुम्हा आम्हाला मद नाही, अहंकार नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. पण दुर्योधनाचा मद हा जो आहे तो विकार आहे. आम्ही सगळे दुर्योधन आहोत असं म्हणण्याचं कारण नाही, असं म्हणायचं नाहीये या ठिकाणी. पण आपल्याला ती बाधा आहे, आपल्याला मदाची बाधा आहे. आपल्या अस्मितेला धक्का बसला तर आपल्या मनाला धक्का बसतो, नाही असं नाही. अस्मिता सुखावली तर आपण सुखावतो, नाही असं नाही. पण आपल्यामध्ये दुर्योधनी मद नाहीये, तो मदविकार आहे. तसाच मत्सर. तुम्ही आम्ही मत्सराने विनिर्मुक्त नाही होत, साधू संत नाही होत. आपण मत्सराची बाधा आहे, पण मत्सराचा विकार आपल्यामध्ये आहे असं म्हणण्याचं कारण नाही, असं म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न नाहीये. मुद्दा असा की बाधा आणि विकार ह्याच्यामध्ये फरक समजून घ्या. बाधेपेक्षा विकारामध्ये तीव्रता अधिक असते. आणि या विकारामुळे माणूस ज्यावेळेला पोळला जातो, त्यावेळेला त्याला जाणवतं की ज्या गोष्टीमुळे आपण सुखावत होतो त्या गोष्टी सुखात्मक नाहीये, त्या दुःखात्मक आहेत. आणि त्यावेळेला त्या विकारांना बीजस्वरूप जे काही असेल त्या बीजाचीच बाधा आपल्याला पोचते. म्हणजे योग्याला पोचते. आपल्याला अजून पोचत नाही, पोचणार नाहीये, पण योग्याला पोचते. सांगण्याचा मुद्दा असा की ज्या वेळेला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य ह्यांच्या बीजाची बाधा पोचते त्यावेळेला तो योगी असतो,
मध्यमाधिकारी योगी असतो आणि त्याला त्यावेळेला क्लेशांची बाधा ही जाणवते, तोपर्यंत तुम्हा आम्हाला काही जाणवत नसते. आलं का लक्षात? पण असं आहे की क्लेशांचा प्रसारित विकार, क्लेशांचा प्रसारित विकार किंवा प्रसारित विकृती म्हणजेच कामविकृती, क्रोध विकृती, लोभ विकृती वगैरे वगैरे. तर त्यामुळे काय होतं की या प्रथित योग्याला केवळ कामक्रोधादी विकारांचीच त्या ठिकाणी बाधा नसते, तर त्यांच्या बाधांची सुद्धा बाधा असते. पण केवळ बाधांचीच बाधा नसते, तर त्यांच्या बीजांचीच बाधा त्याला असते. आलं का लक्षात? त्यांना बीजस्वरूप जे क्लेश आहेत योगशास्त्रामध्ये ते व्याख्यात झालेत, त्या क्लेशांचीच बाधा त्यांना होत असते, योग्यांना होत असते. आणि त्यामुळे योग साधना ज्या वेळेला त्या वरच्या टप्प्यामध्ये जात असते त्यावेळेला त्याचे मुख्य प्रतिपक्ष जे असतात ते म्हणजे क्लेश आणि कर्म. आलं का लक्षात? असून बाधा नाहीये. विशेषतः सुखकारक कर्म जे आहेत, सुखजनक जी कर्म आहेत, सुखजनक आणि सुखजन्य जी कर्म आहेत किंवा सुखाचं जनन करणारी जी कर्म आहेत त्यांच्यापासून तर आपल्याला निश्चितच बाधा नाहीये. तशी कर्म आपण स्वखुशीने करतो, तशी कर्म आपण स्वतः ओढवून घेतो. ज्या कर्मांद्वारा आपल्याला आनंद मिळणार आहे ती कर्म आपण स्वतः ओढवून घेत असतो. त्यामुळे कर्मांची बाधा तुम्हा आम्हाला नसते. पण योग्याला जाणवतं की कर्मामध्ये त्याला बाधा जाणवते, कारण कर्म जडला की संग जडतो, संग जडला की बाकी लटांबर लागतं. आणि म्हणून त्याला क्लेश आणि कर्म हे प्रतिपक्ष आहेत. आपल्याला क्लेश आणि कर्म हे आज प्रतिपक्ष नाही आहेत. आपल्याला क्लेशांचे जे प्रसारित विकार आहेत, त्यांच्या विकृती ज्या आहेत ते आज कदाचित बाधना देणारे असतील, बाधमान असतील. आणि तसंच ज्यावेळेला कर्म ही आपल्याला ताबदायक ठरतात तेव्हाच ती कर्म आपल्याला बाधदायक असतात किंवा बाधक असतात. पण कर्म स्वरूपतः बाधक असतात ह्याची जाणीव आपल्याला आज होऊ शकत नाही, कारण काही कर्मांमध्ये आपल्याला सुख मिळतं, आनंद मिळतो, नावलौकिक मिळतो, आपलं पोषण होतं. आलं का लक्षात? पण योग्याला नंतर लक्षात येतं त्या पातळीमध्ये की कर्मांमध्ये संग आहे. कर्माबरोबर संग येतो आणि संग आला की त्याचं मागे मोठं लटांबर लागतं. आणि म्हणून कर्म हाही त्या योगाचा प्रतिपक्ष असतो, जसा क्लेश हा प्रतिपक्ष असतो. मग आता या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा की योगशास्त्र हे अस्खलित स्वरूपात किंवा शास्त्रीय स्वरूपात, मूळ स्वरूपात पाहिलं तर त्याचे मुख्य शत्रू हे क्लेश आणि कर्म आहेत. त्याच्या योग्याच्या बाधा म्हणजे क्लेश आणि कर्म आहेत. असो, आता असं आहे की तुम्ही आम्ही जसे या विकारांच्या वादळामध्ये अडकलेलो असतो, तुम्ही आम्ही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य यांच्या विकाराच्या वादळामध्ये अडकलेलो असतो, तसा हा योगी क्लेशांच्या वादळामध्ये अडकलेला असतो. खरं म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा क्लेशांच्या वादळामध्ये अडकलो असतो, पण आपल्याला त्याची जाणीव होत नसते. आपल्याला त्याची जाणीव होत नसते, कदाचित विपरीत जाणीव होत असते. आपल्याला ते आनंदाचे हेलकावे वाटतात. खरं म्हणजे ते वादळ असतं, जीव घेणं वादळ असतं, पण आपल्याला जाणीव त्याची उलटी होते. आपल्याला ते आनंदाचे हेलकावे वाटतात. आलं का लक्षात? पण योग्याला लक्षात येतं, त्याला जाणवतं की हे क्लेश आहेत आणि ही आंदोलनं जी आहेत ही क्लेशांची आहेत. अर्थात मुद्दा असा की तुम्ही आम्ही या विकारांच्या जंगलात फसलेलो असतो आणि योग्याला जाणवतं की माणूसच क्लेशांच्या जंगलात अडकलेला असतो. माणूस हा क्लेशांच्या जंगलामध्ये अडकला असतो, असं त्या ज्ञानी लोकांचं, योगी लोकांचं विश्लेषण आहे. ते म्हणतात की संबंध मानवजात ही क्लेशांच्या वादळामध्ये अडकली आहे, क्लेशांच्या जंगलामध्ये हरवलेली आहे. आलं का लक्षात? पण तुम्हा आम्हाला एवढीच जाणीव होते की आपण विकारांच्या जंगलामध्ये अडकलेलो, विकारांच्या वादळामध्ये अडकलेलो, त्याचे धक्के आपल्याला लागतात. किंवा असं म्हणता येईल की आपण सगळे विकृतीच्या भट्टीमध्ये पोळले जातो.
ज्यावेळेला माणसामध्ये थोडीशी अंतर्मुखता येते त्यावेळेला त्याला जाणवतं की या ठिकाणी आपल्याला आपण पोळले जात आहोत. आणि ज्यावेळेला आध्यात्मिक उन्नती होते त्यावेळेला तोच माणूस म्हणतो, अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुलावर. तो विशिष्ट आध्यात्मिक पातळीत संभवतो. तोपर्यंत आपल्याला संसार म्हणजे गालीचा आहे, गुबगुबीत गाद्या आहेत, आपण लोळत असतो त्याच्यावर. आलं का लक्षात? पण आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी बोचतं, म्हणजे त्यांचे विकार बोचतात. थोडीशी सत्सत विवेक बुद्धी जागृत झाली तर आपल्याला त्याचे विकार बोचायला लागतात, किंवा विकार जे आहेत ते आपल्याला ताप देतात, आपण पोळले जातो. पण अंतिमता काय आहे तर आपण क्लेशांनी पोळले जात असतो, असं ज्ञानी लोक, योगी लोक, संत मंडळी म्हणतात. संत मंडळी आपल्याला सांगतात, अरे बाबा तुम्ही क्लेशांमुळे पोळले जात आहात. आलं का लक्षात? म्हणजे ज्याला आपण गुबगुबीत गालीच्या म्हणून समजून लोळत असतो, तर आपल्याला हे लोक सांगतात, ज्ञानी लोक सांगतात, संत लोक सांगतात की बाबा तुम्ही त्या गादीवर लोळत नाही आहात, गालीच्यावर लोळत नाही आहात, तर तुम्ही त्याने पोळले जातात. आलं का लक्षात? असो, आता असं आहे की यामुळे काय होतं की अध्यात्मामध्ये वाटचाल सुरुवात केली की माणसाला पहिल्यांदा त्रिविध तापांची जाणीव होते, आणि माणूस या त्रिविध तापांपासून विनिर्मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. तीच आध्यात्मिक साधना असते. आपण त्याला तापत्रय म्हणतो, म्हणजे ते त्रिविध ताप आहेत. ते त्रिविध ताप जे आहेत त्यांच्या मुळाशी क्लेश आहेत. आलं का लक्षात? तुम्ही जर त्रिविध तापांचं स्कॅनिंग केलं, त्यांची मायक्रोस्कोपिक टेस्ट घेतली, तर तुम्हाला असं दिसेल, सूक्ष्मदर्शकीय जर तुम्ही त्याचं एक विश्लेषण घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की ते निव्वळ क्लेश आहेत, केवळ क्लेश आहेत. मुद्दा असा की आपण ज्यावेळेला तापत्रयांपासून पोळले जात असतो आणि आपल्याला त्या तापत्रयांपासून विनिर्मुक्ती हवी असते, ज्याला आपण तापत्रय विनिर्मुक्ती म्हणतो, त्याला योगशास्त्रात क्लेश निवृत्ती असं म्हणतात. तापत्रय विनिर्मुक्ती म्हणून योगशास्त्रामध्ये क्लेश निवृत्ती म्हणतात. आता हे जे तापत्रय आहे, तीन ताप आहेत, त्रिविध ताप आहेत, ते कुठले? आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, असे तीन प्रकारचे हे ताप असतात. यांना त्रिविध ताप म्हणतात, यांना तापत्रय म्हणतात. आणि या तापत्रयांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माणूस हा आध्यात्मिक साधना करत असतो. आध्यात्मिक धडपडी त्याची होत असते. अध्यात्मामध्ये मार्गक्रमण तो करायला लागतो, कारण त्याला तापत्रयांची बाधा ही होत असते, असह्य होते, की किमान पक्षी जाणवते. आणि त्यापासून विनिर्मुक्ती पावण्यासाठी तो अध्यात्म साधना करत असतो, की अध्यात्माच्या मार्गावर तो आपली वाटचाल सुरू करतो. आलं का लक्षात? म्हणजे ज्याला आपण तापत्रय म्हणतो त्याला क्लेश म्हणतात, तेच क्लेश आहेत. ज्यांना आपण षड्विकार म्हणतो, षड्रिपू म्हणतो, ते क्लेशच आहेत. क्लेश हे त्यांचं मूळ आहे. क्लेशांपासून निर्माण होणारा जो वृक्ष असतो, ज्यांनी आपण पोळले जातो, त्यांना विशिष्ट पातळी तापत्रय म्हटलं जातं, विशिष्ट दृष्टिकोनातून तापत्रय म्हटलं जातं, त्यांना षड्रिपू म्हटलं जातं. आणि या ठिकाणी सांगायचं असं आहे की त्यामुळे योगसाधना जी आहे ती क्लेशांच्या तनुत्वासाठी आहे, क्लेशक्षयासाठी आहे. बरं, आम्हाला जर क्लेशक्षय हा प्रकार काही फार मोठा अभिमत वाटत नसेल, कारण क्लेशांची आपल्याला बाधाच नाही, आपल्याला क्लेशांची बाधा होत नाही, तर क्लेशांचं तनुकरण किंवा त्यांचा क्षय ह्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे असं आपण म्हणू. पण तसं म्हणणं हे बुद्धिवंताचं लक्षण नाही, बुद्धिवादाचं लक्षण नाही आहे. निदान पक्षी आपल्याला तापत्रयांचं तरी ताप होत असेल तर तापत्रय निवृत्ती यासाठी योग आहे. तुम्ही त्याला तापत्रय निवृत्ती म्हणा, त्याला क्लेश निवृत्ती असं योगशास्त्र म्हणतं. ज्याला योगशास्त्र क्लेश निवृत्ती म्हणतो, किंवा त्याही पलीकडे जाऊन असं म्हणता येईल की निदान षड्रिपूंची बाधा होतीये, तर षड्रिपूंपासून निवृत्ती, तर त्यालाही तोही क्लेश निवृत्तीचाच प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला क्लेशांचा अर्थ जर या ठिकाणी जाणवत नसेल तर क्लेशांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याला आपण निदान षड्रिपू म्हणू. बरं, षड्रिपूंची बाधा पोचत नाही तर निदान त्यांना आपण तापत्रय म्हणू. तापत्रय तर सगळ्यांनाच बाध्यमान आहेत, सगळ्यांना त्याची बाधा होते.
आणि खरोखरच त्यांनी माणूस पोळला जातोय. आधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि आधिदैविक ताप यांनी माणूस निश्चितच पोळला जातोय. तर तुम्ही ज्यांनी पोळले जात आहात ते क्लेशांचेच विकार आहेत, क्लेशांचेच वंशज आहेत असं समजा. आणि त्यामुळे या ठिकाणी शास्त्रीय प्रतिपादन जे आहे की योग साधना ही क्लेशतनुत्वासाठी असते, ती तुम्हा आम्हा सगळ्यांना लागू पडते. तुमच्या आमच्या संदर्भात क्लेशतनुत्व होत नसेल, होणार नसेल, तर निदान षड्रिपू तनुत्व प्राप्त होईल, षड्रिपूंमध्ये तनुत्व येईल, षड्रिपूंचा क्षय होईल. निदान पक्षीभर षड्रिपूंची बाधा नसेल पोचत, तर निदान तापत्रय क्षय होईल, तापत्रय कमी होतील. कारण हे सगळे त्याचेच वंशज आहेत. त्याला तुम्ही षड्रिपू म्हणा किंवा तापत्रय म्हणा, ते त्याचेच वंशज आहेत. अर्थात त्यामुळे शेवटी शास्त्रीय निष्कर्ष असा निघतो की शेवटी तुम्ही तापत्रय निवृत्तीचा प्रयत्न करतो म्हणा किंवा षड्रिपू निवृत्तीचा प्रयत्न करतो म्हणा, शेवटी तो प्रयत्न हा क्लेश निवृत्तीचाच आहे. कारण शेवटी क्लेशांची बाधा संपली तरच षड्रिपूंची बाधा संपणार आहे, तापत्रयांची बाधा संपणार आहे. पूर्णतः जर तुम्हाला त्यापासून विनिर्मुक्ती व्हायची असेल तर क्लेशक्षयच व्हायला पाहिजे. क्लेशक्षय बीजस्थानीय जे आहे त्याचा नाश झाला तरच तुम्हाला तापत्रयांची आत्यंतिक विनिर्मुक्ती ही अनुभवाला येईल किंवा षड्रिपूंची विनिर्मुक्ती अनुभवाला येईल. त्यामुळे ज्याला योगशास्त्र तनुत्व म्हणतं किंवा क्लेशक्षय म्हणतं, त्याला आपण फार तर तापक्षय असं या ठिकाणी म्हणू शकू. तर त्यामुळे तुमच्या आमच्या संदर्भात हा तापत्रय क्षयाचा प्रकार, त्याची साधना म्हणजे योग असं या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. त्यामुळे ज्याला योगशास्त्र तनुत्व म्हणतं किंवा क्लेशक्षय म्हणतं, त्याला आपण फार तर तापक्षय असं या ठिकाणी म्हणू शकू. तर त्यामुळे तुमच्या आमच्या संदर्भात हा तापत्रय क्षयाचा प्रकार, त्याची साधना म्हणजे योग असं या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. असं त्यामुळे या ठिकाणी असं म्हणता येईल की शेवटी हे सगळं क्लेशक्षय क्लेशतनुत्व यांच्यासाठीच आहे. त्यामुळे यानंतर जर क्लेशतनुत्व आणि क्लेशक्षय असा जर शब्द वापरला तर त्या ठिकाणी त्याचा आपल्या योग्यतेनुसार आपण अर्थ त्याचा करून घ्यावा. पण या ठिकाणी शास्त्रीय संकल्पना म्हणून क्लेशक्षय असा शब्द वापरला जाईल. मग ते तुमच्या आमच्या संदर्भात आपण त्या फार तर त्याला तापत्रयक्षय समजू किंवा षड्रिपूक्षय समजू, पण शेवटी तो सगळा क्लेशक्षयाचा प्रकार असल्यामुळे यानंतर ही संकल्पना क्लेशक्षय अशा शब्दातच सांगितली जाईल. म्हणजे आतापर्यंत पूर्वपीठिका ही तेवढ्यासाठी दिली गेली, कारण आता आपल्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे क्लेश म्हणजे गुबगुबीत गादी आहे, गालीचा आहे. असं जरी असलं तरी शेवटी ताप देणारे तेच आहेत. ते गालीचे, त्या गाद्या, त्या गुबगुबीत गाद्या ह्याच आपल्याला ताप देणारे असतात, हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तसं त्या ठिकाणी निष्कर्ष हा काढता येत असल्यामुळे आणि काढला असल्यामुळे आता यानंतर आपण त्याला क्लेश क्षय अशा शब्दांनीच त्याचा निर्देश करणार आहोत. आता असं पहा की या क्लेश तनुत्वासाठी, क्लेश क्षयासाठीच योग साधना असल्यामुळे योगशास्त्रामध्ये, योगसूत्रामध्ये साधनपादाचा प्रारंभ हा क्रियायोग या संकल्पनेनं झालाय. आणि हा क्रियायोग जो आहे तो क्लेश तनुत्वासाठी आहे. असं आपण दुसऱ्या पादातल्या सुरुवातीच्या सूत्रांकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अध्यात्माच्या मार्गामधला प्रयत्न आहे, त्यासाठीच त्या क्लेशतनुत्वासाठी क्रियायोग हा उपदेशित झालेला आहे. योगशास्त्राच्या दुसऱ्या पादामध्ये, तोही साधन पादामध्ये, म्हणजे साधना म्हणून जे काही करायचं असतं ती साधना जी आहे ती क्लेशतनुत्वासाठी असते असं शास्त्राचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी क्रियायोग हा सूत्रकार सांगतात. हा क्रियायोग म्हणजे क्लेशक्षयाचा प्रकार, त्याचा विधी, किंवा आपल्या पातळीत म्हणायचं तर त्यांचे जे विकार आहेत त्यांच्या विकारक्षयाचा विधी किंवा त्यांच्या विकार निवृत्तीचा विधी, षड्रिपूंच्या निवृत्तीचा विधी, तापत्रयांच्या निवृत्तीचा विधी, अशा कुठल्याही अर्थाने तुम्ही त्याचा अर्थ हा समजावून घेऊ शकता. अर्थात क्रियायोग म्हणजे क्लेशतनुकरण, त्याचा विधी. क्रियायोग म्हणजे
त्याचे जे विकार आहेत, त्याची जे विकृती आहेत, त्या विकृतींपासून मुक्त होण्याचा प्रकार, त्यांचे विधी, किंवा तापत्रय जे आहेत त्या तापत्रयांपासून विनिर्मुक्ती पावण्याचा विधी, अशा अर्थाने त्याला क्रियायोग म्हटलंय. आणि त्यासाठी साधनपाद हा योगशास्त्रामध्ये आरंभीला गेलेला आहे. आणि असो. तर असं आहे की ह्यांचा आरंभ करताना, या मीमांसेचा आरंभ करताना सुरुवातीला असं सांगावं असं वाटतं की आपल्याला जे तापत्रय आहे, षड्रिपू आहेत, बाधा आहेत, सांसारिक बाधा म्हणा, कुठल्याही बाधा म्हणा, या ज्या बाधा आहेत या सगळ्या स्वरूपतः क्लेशरूप आहेत, क्लेश स्वरूप आहेत, क्लेशांच्या स्वरूपात आहेत. आलं का लक्षात? क्लेशच ज्यावेळेला वर्धमान स्वरूपात होता त्यावेळेला आपल्याला त्याची जाणीव तापत्रय म्हणून होते, किंवा संसारातले निखारे म्हणून जाणीव होते, किंवा षड्रिपूंचे विकार म्हणून जाणीव होते. चिंता, ताप, हे जे यांची जी आपल्याला जाणीव होते, हे मूळ स्वरूपात क्लेश आहेत असं या ठिकाणी आपल्याला शास्त्र सांगतायत. मग त्यांचे बॅक्टेरिया जे आहेत, आपल्याला ज्यांचा आज ताप होतो, ज्यांनी आज आपण पोळले जात आहोत, ज्यांची आपल्याला आज बाधा होतीये, ज्यांचा आज आपल्याला ताप होतोय, त्यांचे बॅक्टेरिया म्हणजे क्लेश आहेत. त्यामुळे क्लेशांचा विचार करणं हे अत्यंत विज्ञाननिष्ठ आहे, अत्यंत वैज्ञानिक पद्धतीवर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण क्लेशमीमांसाही त्यासाठी करतो. तर शास्त्रामध्ये हे क्लेश सांगितले गेलेत. या क्लेशांचा अर्थ काय? अर्थात शब्दच अत्यंत बोलका आहे. क्लेश हा शब्दच बोलका आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला ताप होतो त्यांना क्लेश असं म्हणतात. पण आज सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला कदाचित त्यांचा ताप होत नाही, आपल्याला ते आनंदाचे विषय असतात, सुखाचे विषय असतात. असं जरी असलं तरी आपण त्यात बॅक्टेरिया असतात असा वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला पाहिजे. की ज्याला आपण आज सुख 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 म्हणतो, ह्याच्यामध्ये केवळ दुःखाचे बॅक्टेरिया आहेत असं आपण या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून त्यांना आपण क्लेश असं समजलं पाहिजे. आपल्याला ते आज शक्तिशः क्लेश आहेत, पोटेन्शियली ते तापदायक आहेत. ऍक्च्युअली कसे असतील, वास्तविक कसे असतील तर ते कदाचित सुख देणारे असतील, पण ते शक्तितः पोटेन्शियली क्लेश असल्यामुळे, अर्थात क्लेश म्हटल्यानंतर आपल्याला ताप देणारे, आपल्याला क्लिष्ट ठरणारे, अनुताप देणारे, परिताप देणारे असे असतात. म्हणून त्यांना क्लेश असं म्हटलं गेलं. म्हणजे आपल्याला जरी त्या तरी शास्त्र त्यांना क्लेश जे म्हणतं अत्यंत योग्य असं म्हणतं, योग्य अर्थानं म्हणतं. कारण त्याच्यामध्ये शेवटी हे तापाचे विषाणू आहेत. यामध्ये तापांचे विषाणू आहेत, ज्याला आपण आज बॅक्टेरिया म्हणतो, व्हायरस म्हणतो. आलं का लक्षात? तर तसं या ठिकाणी हे विषाणू आहेत, म्हणून त्यांना क्लेश असं म्हटलं गेलंय. तर हे जे क्लेश आहेत हे 5 आहेत. पंचपर्वा क्लेश आहेत. 5 क्लेश आहेत म्हणण्यापेक्षा 5 पर्वामध्ये हे क्लेश आहेत, 5 स्तरामध्ये हे क्लेश आहेत, 5 पर्वांमध्ये हे क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश अशा त्यांच्या शास्त्रीय संकल्पना आहेत. योगशास्त्रामध्ये त्यांना अविद्या, मग अस्मिता, मग राग आणि द्वेष आणि मग अभिनिवेश अशा संकल्पना आहेत. आणि ह्यांना सर्वसामान्यपणे 5 क्लेश असं म्हटलं जातं. शास्त्रामध्ये यांना पंचपर्वा क्लेश असं म्हटलेलं आहे, 5 पर्वातले क्लेश असं म्हटलेलं आहे. तर आपण त्यांचा विचार या ठिकाणी आता आरंभ करणार आहोत. तर असं आहे की सूत्रकारांनी प्रत्येक क्लेशाचं लक्षण हे स्वतंत्र सूत्रानिशी केलेलं आहे. प्रत्येक क्लेशाचं लक्षण हे स्वतंत्र सूत्रानिशी केलेलं आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला उपक्रमातच त्या सगळ्या क्लेशांचा एकदम विचार करण्याचं कारण नाही. अर्थात आपण त्यांचा क्रमशः पुढे विचार करणारच आहोत. पण सर्वसामान्यपणे क्लेश म्हटल्यानंतर जीवराशींना ज्यांच्यामुळे ताप
होत असतात, तापत्रय म्हणा काही म्हणा, ज्या कारणामुळे ताप होत असतात ते ताप म्हणजेच या असं एक सर्वसामान्य विधान करता येईल. अर्थात यांना शास्त्रामध्ये तापत्रय म्हणतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यांना आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक असं ताप म्हटलं जातं, त्रिविध ताप म्हटलं जातं. अर्थात हे त्रिविध ताप ज्या कारणांमुळे आपल्याला भोगावे लागतात त्यांना या ठिकाणी क्लेश असं म्हटलं गेलेलं आहे. आलं का लक्षात? हा एक क्लेशाचा अर्थ आहे की ज्यामुळे आपल्याला तापत्रय भोगावे लागतात, त्रिविध ताप भोगावे लागतात, त्यांना क्लेश असं आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यामुळे आपल्यामध्ये कर्म वासना निर्माण होते, कर्म करण्याची वासना निर्माण होते. आता कर्म आपल्यामध्ये का घडतात? तर कुठल्या तरी सुखाची अपेक्षा असते म्हणून आपण कर्म करतो किंवा कुठल्या तरी दुःखाचं निवर्तन व्हावं म्हणून आपण कर्म करत असतो. त्यासाठी आपण काहीतरी एक क्रिया व्यापार करतो. तो धर्मरूप असतो किंवा अधर्मरूप असतो. आलं का लक्षात? म्हणजे सुखापेक्षेनं आपण धर्माधर्म करतो. सुखाची अपेक्षा असेल तर आपण काही धर्मकृत्य करतो किंवा अधर्मकृत्य करतो. म्हणजे धर्म कर्मांद्वारा आपण ते सुख प्राप्त करून घेतो किंवा काही व्यभिचार करतो, अधर्म करतो, पाप करतो. पापपुण्यांद्वारा आपण म्हणजे धर्माधर्मांद्वारा आपण सुख प्राप्त करून घेतो किंवा दुःख निवृत्त्यात्मक काही कर्म करतो. आपण काही क्रिया व्यापार आपण दुःख निवृत्त्यात्मक करत असतो. आपल्याला दुःख होऊ नये, दुःख प्राप्त होऊ नये त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून आपण काही कर्म करतो. त्यासाठी आपण काही धडपड करतो. ती पुन्हा धर्मरूप असते, धर्मरूप असते किंवा अधर्मरूप असते. पुण्यात्मक असं ते कर्म असतं किंवा पापात्मक. येणकेण प्रकारेण आपण त्या दुःखाच्या बाधेपासून मुक्त व्हावं म्हणून आपण काही कर्म करतो. अर्थात सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्तीसाठी आपण जी काही कर्म करतो ती कर्म करण्यामागे कर्मवासना असते, कर्माची इच्छा होते आणि ती जी वासना असते ती वासना सुद्धा या क्लेशांमुळेच निर्माण होते. म्हणजे शेवटी कर्माचं बीज सुद्धा क्लेश आहे. दुःखाचं बीज जसं क्लेश आहे तसं कर्माचं बीज क्लेश आहे असं या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे तापत्रयात्मक बाधा निर्माण होते ती क्लेशांमुळेच. धर्माधर्मरूप कर्म करण्याची जी आतून एक प्रेरणा निर्माण होते, वासना निर्माण होते, इच्छा निर्माण होते म्हणा काही म्हणा, ही जी इच्छा निर्माण होते की सुखप्राप्ती किंवा आणि दुःख निवृत्ती यासाठी आपण काहीतरी करावं आणि काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक जी आतून प्रेरणा मिळते, कर्मासाठी प्रेरणा मिळते, क्रियेसाठी प्रेरणा मिळते, ती सुद्धा क्लेशोद्भव असते. क्लेशांमुळे ती प्रेरणा मिळते असं शास्त्र आपल्याला पुढे सांगणार आहे. आलं का लक्षात? थोडक्यात म्हणजे तापत्रयांचं कारण क्लेश आणि कर्मवासनेचं, कर्म प्रवृत्तीचं कारण सुद्धा क्लेश आहे असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. अर्थात हे क्लेश जे आहेत हे आपल्यामध्ये कुठे आहेत? हे चित्तामध्ये आहे, चित्तान्वित आहे, चित्ताशी निगडीत आहेत, चित्तामध्ये यांचा साठा आहे. आलं का लक्षात? चित्तामध्ये त्यांचं निवासस्थान आहे. आपलं जे चित्त आहे, आपलं जे अंतःकरण आहे म्हणा, चित्त म्हणा, ते चित्त म्हणजे या क्लेशांचा निवास आहे. त्या ठिकाणी हे क्लेश आहेत आणि या क्लेशांमुळे आपल्याला ताप होतात. क्लेशांमुळे आपल्याला आपल्यामध्ये कर्मप्रवृत्ती निर्माण होते, धर्माधर्मरूप प्रवृत्ती निर्माण होते. आलं का लक्षात? आता हा जो क्लेश हा शब्द आहे, ही जी संकल्पना आहे, याचा व्युत्पत्तीमूलक अर्थ करताना शास्त्रकार म्हणतात, अर्थात मणिप्रभा म्हणून एक योगसूत्रावरची टीका आहे. तर मणिप्रभाकार या ठिकाणी असं म्हणतात, क्लिश्यन्ति कर्म तत् फल प्रवर्तक संतः पुरुषम दुःखम कुर्वन्ति इति क्लेशः. असा त्यांनी त्या ठिकाणी व्युत्पत्तीमूलक अर्थ केलाय. एकूण क्लेशांमुळे संसार बंध निर्माण होतो असं या व्युत्पत्ती मूलक अर्थामध्ये सांगितलंय की क्लेशांमुळे संसार बंध निर्माण होतो आणि तसंच
नंतर कर्मफलोत्पादक वासना, कर्माबद्दल वासना, कर्म करण्याची वासना, त्यांचं अर्जन आणि जन्म मृत्यू चक्र प्रवर्तक असं जे काही असतं ते क्लेश, त्यांना क्लेश असं म्हटलं जातं. आलं का लक्षात? त्यांना क्लेश म्हटलंय. म्हणजे क्लेशाचा अर्थ या ठिकाणी आता आपल्याला पहिल्यांदा गम्य होतोय की ज्यामुळे संसार बंध निर्माण होतो, ज्यामुळे कर्म प्रवृत्ती निर्माण होते, कर्म करण्याची इच्छा निर्माण होते, कर्म फल घेण्याची इच्छा निर्माण होते आणि ज्यामुळे जन्ममृत्यूंचं चक्र हे प्रवर्तित होतं, त्यांना क्लेश असं म्हटलेलं आहे. अर्थात क्लेश म्हणजे दुःख संवेदना नव्हे. क्लेश म्हणजे दुःख संवेदना नव्हे. शास्त्राने असा अर्थ केला असल्यामुळे आता आपल्याला ह्या क्लेशांमुळे दुःख संवेदना होत नाही, सुख संवेदना होते म्हटल्यानंतर त्यांना क्लेश का म्हणावं असं या ठिकाणी विचारता येणार नाही. आलं का लक्षात? सुरुवातीलाच आपण म्हटलं की आपल्याला क्लेश हे सुखकारक, मात्र ते सुखकारक आहेत तर मग ते क्लेश कसे? सुखकारक आहेत तर क्लेश कसे? मग त्यांना आम्ही क्लेश का म्हणावं? तर असा या ठिकाणी वाद घालू नये, वितंडा करू नये. म्हणून शास्त्रकारांनी या ठिकाणी क्लेशाची व्याख्या केली आहे. त्यामध्ये त्याने असं म्हटलं नाहीये की दुःख संवेदना देणारे ते क्लेश, त्याने असं मुळीच म्हटलं नाही. तर आता आपण त्याचा अर्थ पाहिला, व्युत्पत्ती मूलक अर्थ पाहिला की या 3 गोष्टी ज्यामुळे घडतात त्यांना क्लेश असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग सुख संवेदना असली तरी त्यामुळे जरी संसार बंध प्राप्त होत असला, कर्मवासना निर्माण होत असली, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये माणूस फिरत राहत असला तर त्यांना क्लेशच म्हटलं पाहिजे. आलं का लक्षात? त्यात जरी सुख संवेदना सर्जित होत असली, सुखाची जाणीव होत असली, सुखाची प्राप्ती होत असली, सुखभोग जरी मिळत असला तरी ते क्लेशच आहेत. कारण शास्त्राने क्लेशाची व्याख्या तशी केली आहे. अर्थात या ठिकाणी गडबड होण्याचं कारण किंवा गोंधळ होण्याचं कारण आपण क्लेश या शब्दाला एक जो अर्थ धरून आहोत त्या अर्थाची अभिव्यक्ती ज्या ठिकाणी होत नाही त्याला आपण क्लेश म्हणणार नाही. ज्या गोष्टी आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे चॉकलेट गोळ्यांप्रमाणे चाकत राहतो त्याला आपण क्लेश कशाला म्हणू? अर्थात म्हणून शास्त्र या ठिकाणी व्याख्या करतं आणि त्या ठिकाणी शास्त्रकार दुःख संवेदना हा भागच आणत नाहीत. तुम्हाला दुःख संवेदना आहे की नाही की हे विचारलंच जात नाही. हे होत आहे का? मग तो क्लेश आहे. मग हे म्हणजे काय? तर आता सांगितल्याप्रमाणे संसार बंधन निर्माण होणं आणि क्लेश कर्म प्रवृत्ती निर्माण होणं, कर्मफलाची वासना निर्माण होणं, कर्मामध्ये प्रवृत्ती निर्माण होणं, कर्म करण्याची वासना निर्माण होणं आणि जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहणं, हे जर संभवत असेल तर त्याला क्लेश म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला धडा आपल्याला असा मिळतो की दुःख संवेदनाकारक जे असेल त्याला आपण क्लेश समजतो, पण तसा अर्थ करणं हा उथळ आहे. हा अर्थ उथळ आहे. कारण आपल्याला क्लेश म्हटल्यानंतर बाधा, क्लेश म्हटल्यानंतर ताप, क्लेश म्हटल्यानंतर त्रास असा एक आपण अर्थ मनाशी केलाय आणि तो अर्थ अत्यंत उथळ आहे असं शास्त्र या ठिकाणी सांगतं. तर तसा अर्थ करू नये असा पहिला धडा हा या ठिकाणी दिला जातो आणि क्लेशाचा व्युत्पत्तीमूलक असा एक व्यापक अर्थ हा शास्त्रकार सांगतात. त्यानंतर पुढे शास्त्रकार दुसरा एक गमतीचा प्रकार सांगणार आहेत. ते म्हणतात की क्लेश हे विपर्यय मूलक असतात. क्लेश हे विपर्यय मूलक असतात. आलं का लक्षात? आणि म्हणूनच मगाशी सुरुवातीला सांगितलं की आपण चॉकलेट गोळ्या चाखाव्या त्याप्रमाणे हे क्लेश चाखत असतो, पण हे काही खरोखर स्वाद घेण्यासारख्या गोष्टी नसतात हे आपल्याला पुढे लक्षात येतं. आलं का लक्षात? तारुण्यामध्ये विशेषतः आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की तारुण्यामध्ये आपण विलास, चैन, मौज, मजा करण्यामध्ये मजा घेत असतो, पण एक विशिष्ट वय पालटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्या वयामध्ये आपण जे केलं ते काही खरोखरच सुखसर्जक नव्हतं, आनंदाचं सर्जन करणारं नव्हतं, तर उलट दुःख निर्माण करणारं होतं. तारुण्यामध्ये अतिभोग, अतिसेवन, बेशिस्त वर्तन हे सगळं केल्यामुळे त्यानंतर अनारोग्य आणि मनाचं संतुलन ढळणं, मनाचं स्वास्थ्य जाणं हे प्रकार आपल्याला नंतर लक्षात येतात.
म्हणजे ज्याला आपण सुख 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 म्हणून मानत होतो आणि ज्याच्या मागे सुख 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 म्हणून लागत होतो, तर तो केवळ फसवा प्रकार होता, विपर्यय होता. हे आपल्याला कालांतराने लक्षात येतं. हा तर व्यवहारातला अनुभव हा आपण जर समोर ठेवला, तर आता शास्त्रकार जे सांगतायत त्याचं थोडंसं अर्थगमन होऊ शकेल. की शास्त्रकार सांगतात की क्लेश हे विपर्ययात्मक असतात. म्हणजे यामध्ये सुद्धा असे निर्भास असतात, आभास असतात, फसवणूक असते, चकवा असतो. क्लेशांमध्ये चकवा असतो. अर्थात ते एक प्रकारे अयथार्थ ज्ञान रूप असतात. जे जसं नसतं तसं त्या ठिकाणी आपल्याला भासतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अयथार्थ ज्ञान असतं. बुद्धीमध्ये विपर्यस्त धारणा करून देणारे असे क्लेश असतात. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये यांना पंच विपर्यय किंवा पंचविध विपर्यय असंही म्हटलेलं आपल्याला दिसतं. शास्त्रामध्ये याच क्लेशांना पंचविध विपर्यय म्हटलेलं आहे. आता असं बघा की जे जसं नसतं तसं भासतं आणि तशा प्रकारची धारणा होते म्हटल्यानंतर त्यानंतरचा एक जो कार्यकारण व्यापार सुरू होतो तो कशा स्वरूपाचा असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. विपर्यावर उभा राहिलेला कार्यकारण व्यापार हा कसा असेल, बुद्धीचा कार्यकारण व्यापार काय असेल ह्याची आपल्याला कल्पना येते. आणि शास्त्रकार आपल्याला तो प्रकार सांगतात. कारण आपल्याला जरी कल्पना आली तर तुम्हाला विचारलं त्याच्यामुळे काय होतं तर तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून शास्त्रकार आपल्याला या ठिकाणी सांगतात आणि ते असं म्हणतात की यामुळे गुणव्यापार हा सुरू होतो. सत्वरजतम गुण ह्यांची मारामारी लागते त्या ठिकाणी. आलं का लक्षात? त्यांचे व्यापार सुरू होतात, गुणपरिणाम हे कार्य करायला लागतात आणि तज्जन्य असा एक कार्यकारण प्रवाह आहे ह्याचा स्रोत सुरू होतो. ह्याच्यापासून ते, त्याच्यापासून ते, त्याच्यापासून ते, त्याच्यापासून ते कारण प्रवाह हा त्या ठिकाणी सुरू होतो. म्हणजे विपर्याच्या पायावर, विपर्याच्या धारणेवर एक कार्यकारण व्यापार कसा सुरू होतो, तो कसा असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. एकूण काय, त्याच्यामुळे आपल्यामध्ये कर्मप्रवृत्ती होते. विपर्यातून आपण समोरच्या वस्तूला सुख समजतो, समोरच्या वस्तूला दुःख समजतो, एखाद्या वस्तूला सुख समजतो, दुसऱ्या वस्तूला दुःख समजतो. ज्याला सुख समजतो त्याच्यासाठी आपण धर्माधर्म करतो, ज्याला दुःख समजतो त्यालाही आपण धर्माधर्म करतो. त्याच्यासाठी आपण पापपुण्य करून बसतो. पापपुण्य केल्यामुळे सुखदुःख मिळतात, सुखदुःख मिळाल्यामुळे आपल्याला पुन्हा रागद्वेष निर्माण होतात. रागद्वेष निर्माण झाले की पुन्हा आपल्यामध्ये धर्माधर्म होतात. धर्माधर्म झाले की पापपुण्य आले, पापपुण्य आली की सुखदुःख आली, सुखदुःख आली की पुन्हा रागद्वेष आले. अशी एक कार्यकारण परंपरा ही चालू होते. किंबहुना आपल्या पाठीशी लागते. आलं का लक्षात? याला संसार प्रवाह म्हणतात. आता असं आहे की हे क्लेश पंचपर्व आहेत. 5 क्लेश नसून 5 पर्वामध्ये क्लेश प्राप्त होत असतात. 5 टप्प्यामध्ये क्लेश प्राप्त होतात असं शास्त्र सांगतं. आणि ह्यातला जो पहिला मूळ क्लेश आहे त्याला अविद्या असं म्हटलंय. शास्त्रकार त्याला अविद्या म्हणतात. आणि अविद्या ही विपर्यय रूप आहे अशाच लक्षणावरूनच लक्षात येतं. आता सांगितलं की क्लेश हे विपर्यस्त असतात, विपर्यस्त धारणा असतात किंवा बुद्धीला विपर्यस्त धारणा देणारे असतात असं आता म्हटलं. ह्याचं कारण अविद्या हा जो क्लेशाचा पहिला टप्पा आहे, क्लेशाचं मूळ जे आहे ती अविद्या विपर्यात्मक आहे असं शास्त्रकार व्याख्याद्वारा सांगतात. ते म्हणतात अनित्याला नित्य मानणं, अशुचीला शुची मानणं. जे अपवित्र आणि अशुच्यात्मक आहे त्याला पवित्र आणि शुच्यात्मक मानणं. तसंच जे दुःख आहे त्याला सुख मानणं आणि जे अनात्म आहे त्याला आत्म मानणं ही अविद्या आहे. अशा विपरीत धारणांची अविद्या असते. अशा प्रकारे व्याख्या सूत्रकारांनीच केलेली आहे. अनित्या शुची दुःख अनात्मसो नित्य शुची सुख आत्मख्याती ही अविद्या. अर्थात क्रमशः जे अनित्य आहे, अशुची आहे, दुःख आहे, अनात्म आहे त्याला नेमकं उलट
म्हणजे नित्य मानणं, शुची मानणं, सुख मानणं आणि आत्म मानणं, आत्मा मानणं, ह्याला त्याने अविद्या म्हटलेलं आहे. आणि ह्यातला विपर्य हा स्पष्ट आहे, ह्यातला विपर्य हा स्पष्ट आहे. पण त्याच्यानंतर अस्मिता सांगितली गेली, राग सांगितला गेला, द्वेष सांगितला गेला, अभिनिवेश सांगितला गेला. यांच्या लक्षणामध्ये जरी कुठे विपर्यय दिसत नसला तरी मुळामध्ये विपर्यय असल्यामुळे त्यामध्ये विपर्यय उतरतो असं शास्त्राला सांगायचं आहे. आपण ज्यावेळेला अस्मितेचं लक्षण पाहू, अहंकाराचं लक्षण पाहू, त्यावेळेला त्यामध्ये काही त्या ठिकाणी विपर्यय आपल्याला जाणवणार नाही. किंवा राग म्हणजे लोभ, याच्यामध्ये काही विपर्यय जाणवत नाही. द्वेष, याच्यामध्ये काही विपर्यय जाणवत नाही. अभिनिवेश, यामध्ये काही आपल्याला विपर्यय लक्षणशः जाणवत नाही. पण त्यामध्ये विपर्यय असतो, ह्याचं कारण त्यांचा बाप विपर्यात्मक असतो, त्यांची योनी विपर्यात्मक असते, त्यांचं बीज विपर्यात्मक असतं. त्यामुळे बीजामध्ये जर विपर्यय असेल तर त्यापासून उद्भूत होणारा जो अंकुर असेल, वृक्ष असेल, फळ असेल, काही असेल, त्यामध्ये विपर्यय उतरणारच. अशा एका वैज्ञानिक कोणातून या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की अविद्यामध्ये क्लेश असल्यामुळे तज्जन्य, तद्विकारभूत असे जे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे क्लेश आहेत, क्लेश पर्व आहेत, त्यामध्ये सुद्धा विपर्यय असतो असं शास्त्रकारांना सांगायचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं पहा, अविद्यामध्ये विपर्य आहे आणि तज्जन्य जे अस्मिता आहे, की अस्मितेची व्याख्या दृग्दर्शन शक्त्यो एकात्मता इव अस्मिता, म्हणजे बुद्धी आणि पुरुष यांच्यामध्ये एकात्मता जाणवणं ही अस्मिता आहे, अशा अस्मितेची व्याख्या आहे. त्या ठिकाणी आपल्याला काही तितका विपर्य ह्या काही जाणवत नाही. किंवा सुखानुषयी राग, हा सुखाचं अनुगमन करणारा तो राग, दुःखाचा अनुगमन करणारा तो द्वेष, याच्यामध्ये सुद्धा काही आपल्याला विपर्य दिसत नाही. सुखापाठोपाठ येणारं जे असतं त्याला लोभ आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी विपर्य दिसत नाही. दुःखापाठोपाठ येणारा जो द्वेष आहे त्यामध्ये विपर्य काही दिसत नाही. तर तरी त्या ठिकाणी विपर्य असतो, कारण बीजस्थानामध्ये विपर्य आहे म्हणून त्यामध्ये विपर्य असतो. जर आपण सूक्ष्मदर्शकीय परीक्षण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी विपर्य दिसणार आहे. अन्यथा वरवर पाहता आपल्याला विपर्य दिसणार नाही असं शास्त्र या ठिकाणी सांगतंय. शास्त्र आपल्याला म्हणणार आहे की पुढे तुम्ही याचं सूक्ष्म परीक्षण करा, सूक्ष्मदर्शकीय विश्लेषण बघा आणि मग ठरवा. मग तुम्ही म्हणाल की या ठिकाणी पण विपर्य आहे. म्हणजे वरवर पाहता विपर्य दिसत नाही, पण सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण ते क्लेश घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच विपर्य दिसेल असं शास्त्राला सांगायचं आहे. आलं का लक्षात? तसंच अभिनिवेश, अस्तित्वात मरू नये, मी कायम राहावं, मी कायम जगावं, मी कायम जिवंत राहावं, ही जी वृत्ती आहे, ही जी भावना आहे, त्याला अभिनिवेश म्हणते. यात तरी विपर्य कुठे दिसतो? नाही दिसत. पण सूक्ष्मदर्शकाखाली जर अभिनिवेश घेतला तर त्या ठिकाणी तो आपल्याला दिसेल असं शास्त्राला सांगायचं आहे. किंवा शास्त्राच्या निष्कर्षानुसार असं सांगायचं आहे की हे सगळे अविद्यामूलक असल्यामुळे अविद्येमध्ये जो प्राधान्याने घटक असेल, ज्याद्वारा अविद्या बनते, त्याद्वाराच तज्जन्य असे क्लेश जे आहेत ते बनणार. त्यामुळे अविद्येमध्ये प्रकर्षाने जर विपर्य असेल, किंबहुना जर अविद्या ही जी त्याची योनी आहे त्या योनीमध्ये जर किंवा बीजामध्ये जर केवळ विपर्यच असेल, अविद्या हा विपर्यच असेल, तर तज्जन्य क्लेशांमध्ये विपर्य हा उतरायलाच पाहिजे, घटायलाच पाहिजे असा एक शास्त्रीय निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुढे ठेवता येतो. आणि त्यानुसार असं म्हणता येतं की या सगळ्या पंचक्लेशांमध्ये विपर्य हा आहेच. आलं का लक्षात? अर्थात अविद्या या सगळ्यांची जननभूमी आहे, क्षेत्रभूमी आहे हे सांगण्यासाठी सूत्रकार पुढे म्हणतात, अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम, अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम. अविद्या ही क्षेत्रभूमी आहे, प्रसवभूमी आहे. उत्तर क्लेश जे आहेत, उत्तरचे जे क्लेश आहेत, अनंतरचे जे क्लेश आहेत, त्यांची प्रसवभूमी ही अविद्या आहे. अविद्याजन्य बाकीचे क्लेश आहेत.
आता त्यामुळे अविद्ये जे आहे, प्रकर्षाने जे आहे ते त्यांच्यामध्ये उतरणारच, उतरायलाच पाहिजे. अशा शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये सुद्धा विपर्यय असतो हे या ठिकाणी मान्य करायला पाहिजे. आलं का लक्षात? किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं, त्या जर अंगभूत विपर्यय असेल तर उत्तरच्या क्लेशामध्ये विपर्यय उतरणार, कारण विपर्याच्या पोटात विपर्ययच असणार. असो, तर आता असं पहा की अविद्या आणि उत्तरचे क्लेश यांच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे. अविद्या ही कारणात्मक आहे आणि बाकीचे क्लेश जे आहेत ते कार्यात्मक आहेत, तज्जन्य आहेत, त्याच्यापासून उद्भूत होणार आहेत. अविद्या ही क्षेत्रभूमी आहे, ही प्रसवभूमी आहे, ही कारणात्मक आहे, ही बीज आहे. आणि तत्फलात्मक, तत्कार्यात्मक असे अन्य पुढचे क्लेश आहेत. त्यामुळे या ठिकाणी असंही निश्चित ठरतं की कारणाभावात कार्याभाव होत असल्यामुळे अविद्येच्या अभावामध्ये अन्य क्लेशांचा अभाव असेल. तुम्ही अविद्या हटवली की बाकीचे आपोआप जाणार, अविद्या नाहीशी झाली की बाकीचे क्लेश, उत्तरचे क्लेश नाहीसे होणार. अशा प्रकारे त्यांचा कार्यकारण संबंध आहे. हे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अविद्या नाशानं अन्यांचा नाश होणार असंही या ठिकाणी शास्त्रकार सांगून जातात, किंबहुना सुचवून जातात. तसंच असंही म्हणता येतं की अविद्या फुगली की बाकीचे फुगले, अविद्या आकुंचित झाले की बाकीचे आकुंचित झाले, अविद्या नाहीशी झाली की बाकीचे नाहीशी झाले. असं जरी म्हटलं तर तसंच त्यावेळेला असंही म्हणावं लागतं की अविद्या फुगली की बाकीचे फुगले, अविद्या विवर्धमान झाले की बाकीचे विवर्धमान झाले. अविद्या ही जर प्रसारित झाली तर अन्य क्लेशे प्रसारित झाले. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं, साधनेच्या दृष्टीनं अविद्या संकोचासाठी साधना होत आहे किंवा नाही हे डोळसपणे पाहणं आवश्यक असतं. तुम्ही अविद्या संकोच केला की बाकीचे क्लेश संकोच होणार. त्याचबरोबर साधना करताना ह्याची काळजी घेतली पाहिजे की कुठल्याही प्रकारे प्रमाद घडणार नाही, अविद्या वाढणार नाही, अविद्या प्रसारित पावणार नाही, अविद्या विवर्धमान होणार नाही. कारण अविद्या विवर्धमान झाली की बाकीचे क्लेश विवर्धमान झालेच. त्यामुळे साधनेच्या दृष्टिकोनातून आणि साधकाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक उपदेश हा ध्वनित आहे की अविद्या यामध्ये संकोच होण्याचा प्रयत्न हा होत आहे किंवा नाही हे डोळसपणे पाहायला पाहिजे. आणि त्याच वेळेला अविद्येमध्ये कुठल्याही प्रकारचं विवर्धन होणार नाही, अविद्येमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रसरण होणार नाही, ह्याची पण काळजी साधकांनी घेतली पाहिजे. यावरून वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर असं आपल्याला म्हणावं लागतं, म्हणता येतं अविद्या वाढता वाढता अस्मिता बनते. कारण अविद्येचा तो एक बृहत परिणाम आहे. अविद्या वाढली की अस्मिता वाढली, असं जर असेल तर अविद्या वाढून अस्मिता बनते असं म्हणता येतं. अविद्या आणखीन वाढली की त्याचा राग बनतो, अविद्या आणखी वाढली तर त्याचा द्वेष बनतो, अविद्या आणखी वाढली की त्याचा अभिनिवेश बनतो. अशा प्रकारे त्यांचा एक संबंध आहे. म्हणजे म्हणून त्याला पंचपर्व म्हटलेलं आहे. हे जे पर्व आहेत, अविद्या विशिष्ट क्षेत्राच्या पलीकडे जर प्रसारित झाली तर त्याची अस्मिता बनतेच. अविद्येचा अस्मितेचा त्या ठिकाणी आविर्भाव हा होतोच. आणि त्याही पेक्षा जर वाढली तर त्या ठिकाणी रागाची अभिव्यक्ती होणार, आणि त्याच्यापुढे द्वेषाची अभिव्यक्ती होणार, त्याच्यापुढे अभिनिवेशाची व्यक्ती होणार. अशा स्वरूपामध्ये त्यांना आपण पंचपर्व. आणि म्हणूनच सांख्यशास्त्रामध्ये याच पंचक्लेशांना वेगळी नावं आहेत आणि ती या लक्षणाला द्योतित करणारी आहेत. हे जे आता लक्षण सांगितलं की विवर्धित अविद्या अस्मिता बनते, त्यापेक्षा विवर्धित झालेली अस्मिता अविद्या ही राग बनते, त्याहीपेक्षा विवर्धित होण्यानं द्वेष बनते, त्याहीपेक्षा विवर्धित होण्यानं अभिनिवेश बनते. असं जे या ठिकाणी सांगितलं, पंचपर्वा क्लेश सांगितले, तर त्याच दृष्टिकोनातून सांख्यामध्ये या
पंचक्लेशांना वेगळी नावं आहेत आणि ती अशाच प्रकारे विस्तार सांगतात, क्लेशाचा विस्तार सूचित करतात. त्या ठिकाणी असं म्हटलंय की तम, मोह, महामोह, तमिस्त्र, अंधतमिस्त्र अशा नावानं त्यांचा निर्देश सांख्यशास्त्रात झालेला आहे. मोहापेक्षा म्हणजे मोह वाढला की तम वाढला की मोह बनतो, तम वाढला की मोह बनतो, मोह वाढला की महामोह होतो, महामोह वाढला की तमिस्त्र होतो, तमिस्त्र झाला की त्याच्याही पुढे वाढला की अंधतमिस्त्र होतो. अशा प्रकारे एक वर्गवारी जी आहे, वाढती वर्गवारी आहे, ती सूचित केली गेली आहे सांख्यशास्त्रामध्ये. ह्याचं कारण क्लेशांचं स्वरूप ते तसंच आहे आणि म्हणून योगशास्त्रामध्ये त्यांना पंचपर्वा क्लेश असं म्हटलंय, कारण अशा प्रकारे त्या ठिकाणी वाढती वर्गवारी आहे, वाढती क्रमवारी आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की या पाचही क्लेशांचं जरी लक्षण सूत्रामध्ये केली असली आणि लक्षणता जरी आपल्याला भेद दिसला की अविद्या म्हणजे अशी अशी, अस्मिता म्हणजे तशी तशी, राग म्हणजे असा असा, द्वेष म्हणजे तसा तसा, अभिनिवेश म्हणजे असा असा, असं दिसला तरी या ठिकाणी सूचित असं करायचंय की स्वरूपतः त्यांच्यामध्ये वर्धमान स्वरूप आहे. आलं का लक्षात? लक्षणता जरी त्याच्यामध्ये भेद दिसला ते स्वरूपतः ते केवळ स्वरूपवर्धन आहे, स्वरूपाची विवृद्धी आहे. अविद्या वाढून अस्मिता बनते, अस्मिता वाढून राग बनतो, राग वाढून द्वेष बनतो, द्वेष वाढून अभिनिवेश बनतो, असं शास्त्राला या ठिकाणी सांगायचं आहे. असं आहे पाण्यातला एक बुडबुडा, पाण्यातला जो बुडबुडा असतो तो आपल्याला सुरुवातीला लहान दिसतो आणि मग तो होता होता मोठा मोठा होत जातो, वाढता वाढता जातो, वाढता वाढता होत मोठा होत जातो. हे जे त्या बुडबुड्याचं स्वरूप आहे तसंच या ठिकाणी अविद्येचं स्वरूप आहे. अविद्यारूप बुडबुडा मोठा झाला की त्या पर्वाला, विशिष्ट पर्वाला अस्मिता पर्व म्हटलं जातं. त्याहीपेक्षा वाढला की त्या पर्वाला रागत पर्व म्हटलं जातं. त्याहीपेक्षा वाढला की त्याला द्वेष पर्व म्हटलं जातं. त्याहीपेक्षा वाढला की अभिनिवेश म्हटलं जातं. किंवा टिपकागत आणि शाईचा ठिपका. असं आहे की टिपकागदावर तुम्ही ज्यावेळेला शाईचा ठिपका टाकता त्यावेळेला तो बारीक असतो, पण होता होता तो मोठा होत जातो ठिपकागदावर. तशा प्रकारे अविद्यारूप ठिपका जो आहे तो अंतःकरण रूप ठिपकागदावर वाढता वाढता त्याचा अस्मितेच्या पर्वामध्ये परिणाम होतो किंवा त्याची परिणती तशी होते. त्यानंतर राग, त्यानंतर द्वेष, त्यानंतर अभिनिवेश, असं ते विवर्धित स्वरूप आहे. त्यामुळे अभिनिवेश हा एक अविद्येपेक्षा वेगळा क्लेश नाहीये. अभिनिवेश हे अविद्येचं विवर्धिततम असं स्वरूप आहे. आलं का लक्षात? द्वेष हा अविद्येपेक्षा वेगळा नाहीये. अविद्येचं विवर्धित स्वरूप जे आहे तोच द्वेष आहे. राग हे अविद्येचं विवर्धित स्वरूप आहे. अस्मिता हे अविद्येचं विवर्धित स्वरूप आहे. त्यामुळे स्वरूपतः त्यात केवळ विवर्धन आहे. लक्षणतः त्याच्यात जरी भेद दिसला की बुद्धिपुरुष यांच्यामध्ये एकात्मता भासणं हे अस्मिता आहे. सुखाला अनुसरणारा जो भाव आहे, सुखाला अनुसरणारा तो राग, दुःखाला अनुसरणारा तो द्वेष, आपल्या अस्तित्वाला चिकटून राहण्याची जी स्वाभाविक प्रवृत्ती तो अभिनिवेश, असं जरी लक्षणतः त्यात भेद दिसला, प्रत्येक क्लेशामध्ये लक्षणतः भेद दिसला तरी स्वरूपतः भेद नाही, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता हाच प्रकार गणिताच्या भाषेत सांगायचा म्हणजे अविद्या वर्ग बरोबर अस्मिता. मग अविद्या वर्ग म्हणजे राग, राग वर्ग म्हणजे द्वेष आणि द्वेष वर्ग म्हणजे अभिनिवेश. म्हणजे या गणिती प्रकारात सांगायचं म्हणजे अविद्या गुणिले अविद्या बरोबर अस्मिता आणि त्यानंतर अस्मिता गुणिले अस्मिता बरोबर राग, म्हणजे अविद्या गुणिले अविद्या गुणिले अविद्या गुणिले अविद्या बरोबर राग. त्यानंतर राग गुणिले राग बरोबर द्वेष, असं म्हटल्यानंतर अविद्या गुणिले अविद्या गुणिले अविद्या गुणिले अविद्या बरोबर राग. त्यानंतर अविद्या गुणिले 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 अविद्या बरोबर द्वेष.
आणि त्यानंतर अविद्या गुणिले 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 बरोबर अभिनिवेश. असा हा गणिती प्रकार आहे, हे असं म्हणता येईल. आलं का लक्षात? दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे दुधाचा दधी परिणाम, दधीपासून लोणी तूप, असा जो परिणाम क्रम आहे. आलं का लक्षात? हे काही तत्वांतर नाहीये. पदार्थ वेगळा आहे. दुधापेक्षा दही वेगळं, दह्यापेक्षा लोणी वेगळं, लोण्यापेक्षा तूप वेगळं असं जरी असलं तरी थोडं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर त्या ठिकाणी त्याला तत्वांतर म्हणता येत नाही. ते परिणामांतर आहे, केवळ परिणामांतर आहे. तसं या ठिकाणी होतं की जसं दुधाचं दही बनतं तसं अविद्येची अस्मिता बनते. आलं का लक्षात? आणि दह्याचं जसं लोणी बनतं तसं अस्मितेचा राग बनतो. आणि मग लोण्याचं तूप बनतं तसं रागाचा द्वेष बनतो आणि पुढे द्वेषाचा अभिनिवेश बनतो. अशा प्रकारे हे तत्वांतर नाही आहेत, हे केवळ परिणामांतर आहेत. अर्थात विकारांमधली विवृद्धी आहे. विकार वाढत जातोय. असं बघा, दुधापासून दही बनल्याशिवाय का लोणी हाती लागू शकत नाही. दुधाचा दधी परिणाम व्हायला पाहिजे. दुधाचं दही बनलं तर नंतर लोण्याची शक्यता आहे, लोणी हाती लागण्याची शक्यता आहे, तोवर नाही. तसंच या ठिकाणी आहे की अविद्येची अस्मिता झाल्याशिवाय, अस्मितेपर्यंत त्याची वाढ झाल्याशिवाय राग काही हाती लागणार नाही. आलं का लक्षात? आणि त्या रागाचा द्वेष बनल्याशिवाय काय अभिनिवेश हाती लागणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे त्यांचं जे विवर्धित स्वरूप आहे ते समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की जसं दुधापासून लोणी हाती लागायचं असेल तर पहिल्यांदा त्याचा दही परिणाम व्हायला पाहिजे, दधी परिणाम बनला पाहिजे. दुधाचं दही झाल्याशिवाय काही लोणी लागत नाही, तसं अविद्येची अस्मिता झाल्याशिवाय राग निर्माण होत नाही. आणि रागाचा द्वेष बनल्याशिवाय अभिनिवेश हाती लागू शकत नाही, हे या घेतलं पाहिजे. अर्थात पूर्व क्लेश नसताना उत्तर क्लेश हे अस्तित्वात नसतात, अभिव्यक्त नसतात. आलं का लक्षात? पूर्व क्लेशांना अभिव्यक्ती आल्याशिवाय उत्तर क्लेशांची अभिव्यक्ती ही नसते. त्यामुळे असं लक्षात घ्या, एक गमतीदार प्रकार लक्षात घ्या की तुम्हाला असा एकही योगी सापडणार नाही की ज्याला अस्मितेची बाधा नाही पण राग आहे, किंवा रागाची बाधा नाही पण त्याला द्वेष आहे, किंवा द्वेषाची बाधा नाही किंवा अभिनिवेश आहे, असं तुम्हाला कुठेही प्राप्त होणार नाही. असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही, शक्यच नाही. आपण गणिती प्रकार पाहिला तो डोळ्यापुढे घ्या, त्यामुळे तुम्हाला असं निश्चित लक्षात येईल की असं तुम्हाला योगी कुठेही मिळणार नाही की ज्याच्यामध्ये अस्मिता नाही पण राग आहे, किंवा राग नाही पण द्वेष आहे, किंवा राग नाही द्वेष नाही पण अभिनिवेश आहे. असं कदापिही शक्य होणार नाही. अर्थात जाता जाता एक महत्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो की या ठिकाणी राग हा शब्द वरच्यावर येतोय. हा राग हा संस्कृत शब्द आहे, मराठी अर्थ करू नये त्याचा. या ठिकाणी ज्याला राग असा शब्द येतो त्या रागाचा अर्थ मराठी राग नव्हे, या रागाचा अर्थ लोभ आहे. आलं का लक्षात? या रागाचा अर्थ लोभ आहे, या रागाचा अर्थ क्रोध नव्हे. तर हे पंचक्लेश सांगताना राग हा शब्द वर्षावर येईल, पण तो मराठी शब्द मानू नये, तो संस्कृत शब्द जसा आहे तसा मानावा. असो, हा जो सगळा उपद्व्याप या ठिकाणी केला, गणिती उपद्व्याप केला, वैज्ञानिक उपद्व्याप केला, त्याचा उद्देश एवढा की मानसशास्त्रीय दृष्ट्या जर आपण आता विचार केला तर असं लक्षात येतं की ज्याच्यामध्ये अस्मिता ही सौम्य आहे, अहंकाराची बाधा कमी आहे. अहंकाराची बाधा कमी असली की रागाची बाधा कमी होणारच, लोभ कमी असणार, द्वेष. आलं का लक्षात? म्हणजे मनोवैज्ञानिक विश्लेषण आता या ठिकाणी आपल्याला हाती लागू शकते. या ठिकाणी ते असं की ज्याला अहंकाराची बाधा कमी आहे त्याला रागाची बाधा ही कमीच असणार. अहंकाराची बाधा वाढली पण रागद्वेष वाढले नाहीत असं कदापिही शक्य नाही. अहंकाराची बाधा वाढली की रागद्वेषांची बाधा वाढणारच. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे.
अर्थात योग साधनेच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हणजे ज्याला अस्मितेची बाधा कमी आहे, अहंकाराची बाधा कमी आहे, तोच केवळ राग मानापमान सहज गिळू शकतो, यशापयश सहज गिळू शकतो. ज्याचा अहंकार मोठा त्याला मानापमान गिळता येत नाहीत, त्याला मान पचत नाही, अपमान गिळता येत नाही. यशापयश, यश हे पचवता येत नाही, अपयश हे गिळता येत नाही. ज्याला अहंकाराची बाधा जास्त आहे त्याला यशापयश हे काही पचवता येत नाही. तसंच मानापमान हे त्याला गिळता येत नाहीत. आणि ज्यावेळेला अहंकाराची बाधा कमी असेल तो या गोष्टी लीलया पचवू शकतो. त्यामुळे योगसाधकाच्या दृष्टिकोनातून मनोवैज्ञानिक स्तरावर सांगायचं म्हणजे योग्याला, योगसाधकाला मानापमान पचवण्याचं सामर्थ्य हे अर्जित करावं लागतं. तसंच यशापयश यांची बाधा पोचू द्यायची नसते, यांच्यापासून शक्यतोपरी निर्बाध राहायचं असतं. आणि ते जर प्राप्त व्हायचं असेल तर पहिल्या प्रथम अस्मिता ही संकुचित व्हायला पाहिजे. अस्मिता जी आहे त्याचा क्षय व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये किमान ज्याला संकोच म्हणतात तसा संकोच हा ते प्राप्त होऊ शकतं. अस्मितेला पोसायचा, अस्मितेला खत पाणी घालायचं आणि त्यानंतर मानापमान पचवायचे असा प्रयत्न हा हास्यास्पद ठरणार. अस्मितेला खत पाणी घालायचं आणि यशापयश गिळवण्याचं वल्गना बाळगायच्या हा प्रकार हास्यास्पद ठरणार आहे. हे या ठिकाणी मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. असं बघा, साधू संत हे जे मानापमान पचवतात, यशापयश पचवतात, याचं कारण त्यांच्या अस्मितेमध्ये संकोच असतो, अहंकाराचा संकोच असतो. अहंकार त्यांच्यामध्ये नसतो म्हणून त्यांना या गोष्टी पचवता येतात. आलं का लक्षात? अहंकार नसतो म्हणून ते पचवू शकतात. ज्याला अहंकार आहे तो या गोष्टी कधीही पचवू शकणार नाही. आलं का लक्षात? आणि ज्या वेळेला अहंकार हा एरंडासारखा फोपावतो, वाढलेला असतो, त्यावेळेला ह्यांची बाधा ही जबरदस्त असते. त्यांच्या बाधेपासून वाचता तर येत नाही, उलट त्यांची बाधा जबरदस्त असते आणि त्याने माणूस जास्त पोळला जातो. आलं का लक्षात? तर हा एक मनोवैज्ञानिक भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. तसंच ज्याची अस्मिता ही क्षीण झालेली आहे, अस्मिता क्षीण झाली असेल तर त्याचा आपल्या शरीरावरचा लोभ, शरीर इंद्रियांवरचा लोभ हा कमी होत असतो. कमी झाली तर शरीरेंद्रियांवरचा लोभ हा कमी होणार. तर आता म्हणजे याचा अर्थ असा की शरीरेंद्रियांवरचा जर लोभ कमी झाला तर शारीरिक ताप, इंद्रिय काही न्यूनता येणं, इंद्रियांना विघात पोचणं, ह्याच्यामुळे माणसाचं सर्वसामान्यपणे ताप होत असतो, मनस्ताप होत असतो, चिंता निर्माण होत असते, दौर्मनस्य येत असतं. ते त्या मानाने कमी येतं. म्हणजे अस्मितेचा जर संकोच झाला असेल तर ही बाधा कमी पोचणार. पण ज्याला शरीरेंद्रियांवर लोभ आहे, आपल्या शरीरावर लोभ आहे, आपल्या इंद्रियांवर लोभ आहे, त्याला शारीरिक तापांचा परिताप हा जबरदस्त होतो. आला का लक्षात? कारण त्याच्या शरीरावर इतका लोभ असतो, शरीराबद्दल त्याची ज्याला अटॅचमेंट म्हणतात ती एवढी जबरदस्त असते की शरीराला थोडी काही इजा पोचली, शरीराला काही दुखलं, खुपलं तर त्याला मनस्ताप जबरदस्त होतो. आला का लक्षात? म्हणून या साधू संतांना आपल्या शरीराला ताप झाला, काही शरीराला इजा पोचली, शरीराला कुठल्याही प्रकारचा आजार जडला तरी त्यामुळे ते लोक कुठल्याही प्रकारे ज्याला दौर्मनस्य म्हणतात अशा त्याचे गर्तेत जाऊन पडत नाहीत. पण तुम्ही आम्ही थोडं काही झालं, शरीराला दुखलं, खुपलं तर आपण त्याचा मोठा बाहू करतो. ह्याचं कारण आपल्याला शरीरेंद्रिय संघातावर एक जबरदस्त लोभ आहे. आणि हा लोभ असण्याचं कारण आपला अहंकार हा वर्धमान आहे, अस्मिता फुगलेली आहे. आणि त्यामुळे असं होतं की अस्मिता जर संकुचित झाली, अस्मितेमध्ये जर संकोच निर्माण झाला
तर निश्चितच या बाधेला आपण ज्याला शारीरिक ताप असं म्हणूया, ह्याची बाधा सगळ्यांना ह्याची जाणीव आहे, ह्याचा अनुभव आहे. शारीरिक ताप किती असतो, कसा असतो. तर तो जो शारीरिक ताप आहे, तो शारीरिक ताप हा निश्चितच अस्मितेच्या संकोचामध्ये कमी होत असतो. आणि अस्मिता जर वाढली असेल तर त्याची बाधा ही निश्चितच आपल्याला जास्त होते. असो, तर अशा प्रकारे आपल्याला अनेक मनोवैज्ञानिक पैलू या एकूण प्रकरणामध्ये हाती लागणार आहेत. तर त्यामुळे हा प्रकार तसा जास्तच अध्यात्माच्या दृष्टीने फार बोधकारक ठरणार आहे. पण आजचा विचार आपण या ठिकाणी थांबवूया. कृष्णार्पणमस्तु.